MPSCच्या सर्व परीक्षांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण परीक्षेत येऊन गेलेले प्रश्न सोडवित आहोत। असाच प्रश्न लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017चा आहे। एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 14 वर्षे आहे। त्यापैकी 10 मुलांच्या वयांची सरासरी 12 वर्षे आहे आणि राहिलेल्या मुलांच्या वयांची सरासरी 15 वर्षे आहे। तर त्या वर्गात एकूण विद्यार्थी किती? 35, 45, 30 आणि 40 असे पर्याय आहेत। या ठिकाणी समजा एकूण विद्यार्थी आपण x मानले, त्यामुळे x विद्यार्थ्यांचे एकूण वय सरासरी 14 आहे। x विद्यार्थ्यांचे एकूण वय बरोबर 14 गुणिले x आणि त्यापैकी 10 मुलांचे एकूण वय, त्यापैकी 10 मुलांचे एकूण वय त्यांची सरासरी 12 आहे। 10 मुलांच्या वयांची सरासरी 12 आहे, म्हणून 10 गुणिले 12 म्हणजे 120 वर्षे हे 10 मुलांचे एकूण वय आहे। ओके, अशा पद्धतीनं त्यामुळे राहिलेली मुले किती? x मधले 10 मुलांचं वय 120 वर्ष आहे, त्यामुळे राहिलेली मुले एकूण मुले x, त्यापैकी 10 मुले त्यांचे एकूण वय काढलेले आहे। राहिलेली मुले x - 10 आणि राहिलेल्या मुलांचं सरासरी वय त्याने दिलेलं आहे। राहिलेल्या मुलांचे सरासरी वय x - 10 राहिलेली मुलं आहेत आणि त्यांचं सरासरी वय 15 वर्ष आहे। त्यामुळे उदाहरणातील अटीनुसार हे 14x विद्यार्थ्यांचे एकूण वय आहे आणि त्यामुळं 14x हे एकूण विद्यार्थ्यांचं वय म्हणजे कुणाकुणाची बेरीज, हे 10 विद्यार्थ्यांचं एकूण वय 120 वर्षे हे त्यामध्ये घेतलं पाहिजे। आणि आत्ताच आपण उरलेले विद्यार्थी x - 10 त्यांचं वय सरासरी 15 आहे, त्यामुळे दोघांची बेरीज 14x बरोबर 120 अधिक 15 ने x ला गुणायचं, 15x x - 10 वजा 15 गुणिले 10 150। या ठिकाणी 14x बरोबर 120 वजा 150 वजा 30 अधिक 15x वजा 30, उजवीकडून डावीकडे घेतले अधिक 30 झाले आणि 14x डावीकडून उजवीकडे घेतले। 15x मधून 14x वजा होणार, 15x मधून 14x गेले, x उरला बरोबर 30। एकूण मुले 30 असायला पाहिजेत। ओके, अशा पद्धतीनं याचं अचूक उत्तर आहे नंबर 2। ओके, त्याच परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017। एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 किलोग्राम आहे। वर्ग शिक्षकासह त्यांचे सर्वांचे सरासरी वजन 36 किलोग्राम धरले तर वर्ग शिक्षकाचे वजन किती किलोग्राम असेल? 55 किलोग्राम, 55.5 किलोग्राम, 54 किलोग्राम आणि 56 किलोग्राम। या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांचे एकूण वजन काढण्यासाठी 40 गुणिले 35.5 केलं पाहिजे आणि वर्ग शिक्षकासह सरासरी वजन 36 आहे, म्हणजे वर्ग शिक्षक 40 विद्यार्थ्यांमध्ये मिळवला 40 अधिक 41 आणि 36 किलोग्राम हे वजन 35.5 गुणिले 40 हे जे 40 विद्यार्थ्यांचे एकूण वजन मिळणार आहे त्यामध्ये 36 किलोग्राम मिळवायचं आणि आलेल्या बेरजेला 41नं भागायचं, म्हणजे आपल्या लक्षात येईल की वर्ग शिक्षकाचं वजन किती किलोग्राम असेल। 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 किलोग्राम आहे, त्यामुळे 40 विद्यार्थ्यांचे एकूण वजन 40 विद्यार्थ्यांना त्यांच्या सरासरीनं 35.5 सरासरी आहे यांचा गुणाकार या ठिकाणी 4 पंचे 20, 4नं 35.5 ला गुणतोय, 4 पंचे 20 ला 0 हाचे आले 2, 4 पंचे 20 आणि 2 22 ला 2 हाचे आले 2, 4 त्रिकोण 12 आणि 2 14 142 आणि 0
दशांश चिन्ह दुसऱ्या ठिकाणी म्हणजे 1420 किलो. ओके, किलोग्राम. 1420 किलोग्राम हे 40 विद्यार्थ्यांचं एकूण वजन आहे. आता या ठिकाणी वर्ग शिक्षकासह सरासरी म्हणजे आता या ठिकाणी वर्ग शिक्षकासह म्हणजे विद्यार्थी 40 अधिक 41 झाले वर्ग शिक्षकासहित, आणि मग त्यांची सरासरी 36 आहे. 41 गुणिले 36 म्हणजे वर्ग शिक्षकासह एकूण वजन काढायचं असेल तर आपल्याला यांचा गुणाकार केला पाहिजे. 41 गुणिले 36, 36 गुणिले 41, 6 एके 7, 3 एके 3, इथं फुली 4 × 24ला 4 हाती आले 2, 4 × 12 आणि 2 14, 6 4 आणि 3 7, 1476. 36 आणि 41 यांचा गुणाकार 1476. या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांचं एकूण वजन 1420 किलोग्राम होतं, आणि आता वर्ग शिक्षक त्यामध्ये मिळाले त्यामुळे 40 अधिक 1 41 झाले, आणि 41 व्यक्तींचं वजन सरासरी वजन 36 आहे. त्यामुळं वर्ग शिक्षकासह एकूण वजन झालं 41 गुणिले 36 1476. इथं 1420 वरून 1476 वाढ झाली. या दोघांची वजाबाकी केली तर उरलेलं वजन हे वर्ग शिक्षकाचं असणार आहे. त्यामुळं वर्ग शिक्षकाचे वजन 1476 वजा 1420, 0 70 20 गेले 50 वर्षे हे वर्ग शिक्षकाचं वय असणार आहे. त्यामुळं याचा जो अचूक पर्याय आहे तो या ठिकाणी सोसारीत 1476 आहे. 1476. त्यामुळे 6 आणि 7 2 गेला 5, 6 0 गेले, 6 0 गेले 6, आणि 7 2 गेले 5, 56 वर्षे हे वर्ग शिक्षकाचं वय आहे. त्यामुळं या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 3 आहे. ओके, कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2022चा प्रश्न आहे. 5 संख्यांची सरासरी 25 आहे. जर त्यांच्यातील 4 संख्या 30, 29, 25, 20 असतील तर त्यांच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी किती? 26, 29, 27, 28 हे पर्याय आहेत. या ठिकाणी दिलेल्या 5 संख्यांची सरासरी या ठिकाणी आहे 25. ओके, दिलेल्या 5 संख्यांची सरासरी 25 आहे. ओके, आणि त्या 4 संख्या कोणत्या आहेत? त्यातल्या 30, 29, 25 आणि 20. म्हणजे 5 संख्यांची सरासरी 25 आहे. म्हणजे 5 संख्यांची एकूण बेरीज किती आली? 5 संख्यांची एकूण बेरीज 25 गुणिले 5 बरोबर 125. आणि या 4 संख्यांची बेरीज दिलेल्या 4 संख्याची बेरीज 30 अधिक 29 अधिक 25 अधिक 20. 5 0 5 9 14ला 4 हाच्याला 1 2 2 4 2 6 3 9 1 10 104. 5 संख्यांची बेरीज 125 आहे, आणि मग 4 संख्यांची बेरीज 104 आहे. त्यांची वजा केली तर या ठिकाणी जी 5वी संख्या आहे 125 म्हणून 104 गेले 21 5वी संख्या आहे. ओके, आणि त्यातील 3 संख्यांची सरासरी 3 मोठ्या संख्यांची सरासरी 3 मोठ्या संख्यांची सरासरी आपल्याला 30 ही मोठी संख्या आहे. 30, 29, 25, 20 मध्ये 30 मोठी संख्या आहे. त्यानंतर 29 आहे, आणि त्यानंतर 25 आहे. ओके, ही 5वी त्या ठिकाणी 21 आल्या. त्यामुळं मोठ्या संख्या 3, 30, 29, 20, राहिलेले 2 20 आणि 21 आहेत. म्हणजे याच मोठे आहेत. भागिले 3 तिघांची सरासरी 9 5 14ला 4 हाच्याला 1 2 2 4 आणि 3 7 आणि 1 8 78 भागिले 3. त्यामुळं 3 2 6
उरले 2, 3 8 24 म्हणजे 84ला 3 भागले की 28 मिळते. त्यातील 3 संख्यांची सरासरी 28 आहे. अचूक सोडवलेला असल्यामुळे अचूक पर्याय मिळाला आपल्याला नंबरच्या 28. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. आपल्या सर्व MPSCला बसणारे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी तो शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करा. धन्यवाद.